नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे कडाकणी कशी बनवायची आणि देवीचे दागिने कसे बनवायचे। पाऊण वाटी पाणी घेतलंय आणि पाऊण वाटी गुळ घेतलाय। आता गॅस पेटवून मंद आचेवर एकसारखं चमच्याने हलवून फक्त गुळ वितळवून घ्यायचंय, पाण्याला उकळी नाही काढायची। असं थोडं पाणी गरम झालं की गॅस बंद करायचंय आणि हलवून हलवून गुळ वितळवून घ्यायचंय। आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय। कडकण्यासाठी मी आता इथे परातीमध्ये 2 वाट्या पीठ घेणार आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे 4 चमचे चण्याचं पीठ। आपला पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे चण्याचं पीठ टाकायचंय। आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आता 4 चमचे तेलाचं मोहन गरम करून टाकायचं आपल्याला। एका वाटीसाठी 2 चमचे असं मी प्रमाण घेतलेलं आहे। हे तेल आता पूर्ण सगळ्या पिठाला चोळून घ्यायचंय, व्यवस्थित लावून घ्यायचंय। चोळून तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। हे असं एकसारखं चोळून घ्यायचंय पिठाला तेल। आता गुळाचं पाणी थोडं थोडं घालून मळून घ्यायचंय। जास्त लूज पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं, कारण लूज केलं तर ते कडाकणी लाटताना चिटकू शकतात आणि घट्ट केलं तर आपण कडाकणी लाटू शकत नाही पटापट। आता ह्या पिठाच्या एकसारख्या गोळ्या करून घ्यायच्यात। एकसारख्या गोळ्या करून घ्यायच्यात। आता गव्हाचं पीठ लावून पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायचे। हे अशी पातळ कडाकणी लाटून घ्यायचे। आता ह्याला थोडंसं काट्याच्या चमच्याने होलं पाडायचे, कारण कडाकणी फुगू नये म्हणून होलं पाडून घ्यायचे, मग ते खुसखुशीत होतात। आता आपण देवीचे दागिने बनवून घेणार आहे। एक लातिंबी लाटून असं त्याला स्क्वेअर बनवून घ्यायचंय आणि काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने फणीची डिझाईन बनवून घ्यायचे। याच्यामध्ये आता काट्याच्या चमच्याने थोडीशी होलं पाडून घ्यायचे। आता ह्याचं मी खाऊचं पान बनवून घेणार आहे। फिरकीच्या साहाय्याने असं खाऊच्या पानाचा आकार द्यायचा आणि काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने पानावरची डिझाईन बनवून घ्यायचे। आता हे एकसारखे रोल बनवून घ्यायचे पिठाचे 3। ह्याची मी वेणी बनवणार आहे। हे असे एकसारखे 3 रोल बनवून घ्यायचे। हे 3 रोल वरती थोडंसं चिटकवून घ्यायचे आणि मग त्याची वेणी घालून घ्यायची आपल्याला। हे असे 3 रोल एकसारखे बनवून घ्यायचे। ह्याच्यात वेणी घालून घ्यायची आणि खाली थोडंसं प्रेस करायचंय, म्हणजे ती वेणी सुटणार नाही तेलात तळताना। आता ह्याचे मी एकसारखे तुकडे करून घेणार आहे जोडव्या बनवायसाठी। अशा एकसारखे 4 जोडव्या बनवून घ्यायचे। हे बघा मी 4 जोडव्या बनवून घेतलेल्या आहेत। आता ह्याचं मी मंगळसूत्र बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने मंगळसूत्र बनवून घ्यायचंय। आता ह्याला खाली काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने डिझाईन बनवून घ्यायचे। आता आपण कडाकणी तळून घ्यायचंय। तेल मीडियमच तापवून घ्यायचंय, जास्त तापवायचं नाही। जास्त गरम झालं तर कडाकणी करपू शकतात आणि असं एकसारखं हलवून हलवून कडाकणी तळून घ्यायचे। आता मी देवीचे दागिने तळून घेते, ते पण कडाकण्यासारखे एकसारखे हलवून तळून घ्यायचे आणि गॅस पूर्णपणे मीडियम मंद ठेवायचा आहे। गॅस अजिबात वाढवायचा नाहीये।
हे असे देवीचे दागिने पण तळून घ्यायचेत सगळे. असं मंगळसूत्र पण तळून घ्यायचंय. हे बघा आपले देवीचे दागिने आणि खमंग कुरकुरीत कडाकणी तयार झालेत. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.